शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 अर्थात टेट 3.0ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या टेट परीक्षेची तयारी तुम्ही सर्वजण करत आहात आणि याचाच एक भाग म्हणून तुमचा सर्वांचा खरं तर आवडीचा विषय गणित, परंतु उत्तर न येणारा विषय तोच गणित आणि त्या गणित विषयातलेच काही कूटप्रश्न आपण पाहतो आहोत. हे कूटप्रश्न बुद्धिमत्ते अंतर्गत येऊ शकतात किंवा विषयाच्या कंटेंट अंतर्गत पण येऊ शकतात, त्यामुळं दोन्हीकडे याला महत्त्व आहे. भूमिती संकल्पना काही पाहत असताना अशा प्रकारचे प्रश्न जर आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला भूमिती समजायला आणि येत्या परीक्षेमध्ये गुण वाढायला मदत होणार आहे. चला तर मग बघूया आजचा प्रश्न काय सांगतो. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा आणि इथं वरच्या बाजूला जे आय बटन दिसतंय त्या आय बटनमध्ये जर क्लिक केलं तर तुम्हाला टेट परीक्षेच्या तयारीचे सगळे व्हिडिओज याच प्रकारचे अनेक प्रश्न सुद्धा पाहता येतील. चला तर मग आजचा प्रश्न पाहूया. भूमिती या विषयावरती आधारित प्रश्न अशा प्रकारचा आहे. आकृतीमध्ये माप कोन बी बरोबर 90 अंश, इथं कोन 90 अंश दिलेला आहे आणि तो कोन दिलेला असताना मी थोडासा माझा पेन घेतो. इथं पेन घेतला म्हणजे दिसतंय जरा नीट. आता हा ब्लॅक स्पॉट दिसतो. हा बी कोन दिलेला आहे 90, इथं काटकोन करून दिलेला आहे. माप कोन x अधिक y बरोबर प्रश्नचिन्ह असा हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल बी दिलाय आणि x अधिक y ची किंमत विचारलेली आहे. बी वेगळ्याच ठिकाणी दिसतोय, x आणि y वेगळ्याच ठिकाणी आहे. एकमेकाशी त्याचा काय संबंध आहे? तो संबंध समजावून घेणे हेच तर आपलं या तासाचं उद्दिष्ट असतं. यामध्ये आपण जे काही संकल्पना पाहणार आहे त्यामध्ये पहिली संकल्पना असते काटकोन त्रिकोण, इथं मी लिहून ठेवलेले आहेत. दुसरी संकल्पना आहे रेषीय जोडीतले कोन आणि तिसरी संकल्पना आहे पूरक कोन. या तिन्ही संकल्पना एकाच ठिकाणी वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागणार आहे. चला तर मग बघूया उदाहरण काय सांगतंय. माप कोन बी दिलाय 90 आणि x म्हणजे इथलं हे बाहेरचं माप बाह्य कोन म्हणू आपण त्याला, आणि हा दुसरा बाह्य कोन, यांच्या मापांची बेरीज किती असेल असा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर काढण्यासाठी हाच प्रश्न मी थोडा छोटा करून घेतो आणि लिहिण्यासाठी जागा उपलब्ध करून घेतो. याप्रमाणे आपल्याकडे ही तयारी झाली. कोणांना काहीतरी नावं देणं आवश्यक असतं म्हणून इथं मला पी लिहिणं गरजेचं आहे, इथं क्यू लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे आता आपल्याकडे काही कोन या ठिकाणी 3 अक्षरांचा उपयोग करून सांगता येण्यासारख्या आहेत. यामध्ये आपण सुरुवात अशी करूयात. आपल्याकडे आहे काटकोन त्रिकोण ABC आणि याच्यामध्ये कोन बी आहे 90 अंश. आता मग जर असं असेल तर आपल्याला माहिती आहे, पहा आता इथं पुन्हा काटकोन त्रिकोणाचा जरी साधा तुम्ही नियम वापरला, त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे आपण असं म्हणूयात कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180. त्यापैकी बीचं माप आहे 90. मग ए आणि सी ची बेरीज किती होणार आहे? ती सुद्धा 90च होणार आहे. पण तो जो ए कोन आहे तो अशा प्रकारे पण आपण लिहू शकतो. कोन बी ए सी हा ए लिहिलेला आहे आणि कोन बी सी ए हा कोन सी लिहिलेला आहे. या दोघांच्या मापांची बेरीज 180 वजा 90 म्हणजे शिल्लक राहिलं 90. याला आपण 1 नंबर देऊन ठेवला. हे आपल्याला परत लागणार आहे म्हणून नंबर देऊन ठेवायची गणितामधली पद्धत आहे. हे नंतर लागणार आहे म्हणून आता इथं एक भाग संपला. काटकोन त्रिकोणाचा आपण वापर केला. कोन बी ए सी म्हणजे हा इथला कोन मी जिथं काळा गोल केलाय तो, आणि हा इथं असा डबल खून करतो हा कोन, या दोघांची बेरीज किती आली? 90 आली. आता पुन्हा आपण विचार करायचा की आपल्याकडे जो कोन बी ए सी आहे आणि कोन
BAP आहे. पहा बरं, दोन कोण दिसत आहेत का आकृतीमध्ये तुम्हाला? पहा, BAC म्हणजे हा काळा टिपका दिलेला कोण आणि BAP म्हणजे हा एक्स लिहिलेला कोण, या दोघांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार. कारण हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. म्हणजेच इथं आपण असं म्हणू शकतो, कोण BAC अधिक कोण X बरोबर 180 अंश. कारण BAP या कोणाचं माप हे X दिलेलं आहे. सेम आता हा एक भाग इथं पुन्हा पूर्ण झाला. कुठल्या पॉईंटचा? या A पॉईंटचा हा भाग पूर्ण झाला. असा सेम विचार करायचा C पॉईंट बद्दल आणि अशाच काही ओळी आपण अजून लिहू शकतो. पहा, आता लिहिता येईल कोण BCA अधिक कोण BCQ बरोबर 180 अंश. नियम मगाचाच. कोणता नियम? यालाच आपण रेषीय जोडीतील कोण असं म्हणत होतो. त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच कोण BCA अधिक कोण Y, त्याचं माप Y दिलेला आहे, दोघांची बेरीज 180 अंश झाली. याला आपण नंबर दिला 3. जर आपण इथं समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज केली तर काय मिळणार आहे? मिळणार आहे कोण BAC अधिक कोण X अधिक कोण BCA अधिक कोण Y बरोबर 180 अधिक 180. बघा, डाव्या बाजूची बेरीज केली, उजव्या बाजूची बेरीज केली. आता इथं तुम्हाला माहित आहे कोण BAC मी जवळजवळ लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. तसंच कोण BCA हे दोघं जवळजवळ लिहिले. राहिलेले दोघं म्हणजे कोण? कोण X अधिक कोण Y हे आहे 360 अंश. यापैकी या दोघांची जी बेरीज आहे ती आपल्याला समीकरण 1 मिनिट मिळालेली होती. BAC अधिक BCA ती होती 90. म्हणजे ती बेरीज जर 90 असली तर ते 90 जर उजवीकडे गेले तर कोण X अधिक कोण Y बरोबर 360 वजा 90 म्हणजे कोण X अधिक कोण Y. याचं उत्तर आपलं नक्कीच आलं असतं 270. म्हणजे बघा, कोण B दिला होता 90, त्यावरून आपण पलीकडच्या बाह्य कोणांना गेलो आणि बाह्य कोणांच्या मापांची बेरीज आली किती? 270. आता पुन्हा पर्यायाकडे जाऊ आपण. पर्याय बघूयात. पर्यायामध्ये पहिलाच पर्याय दिलेला आहे 270, तो बरोबर आहे. बाकी 180, 200 आणि 360 हे चुकीचे पर्याय आहेत. या पद्धतीनं भूमितीमधल्या अनेक संकल्पना आपल्याला क्लिअर करता येऊ शकतात, प्रश्न सोडवता येऊ शकतात. याच चॅनलमधले आणखी व्हिडिओज तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. धन्यवाद.